आज आपण 8व्या लेक्चरमध्ये डिफरन्शियल इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड हा नवीन भाग शिकणार आहोत। तर रिड्यूस द फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन टू द व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म अँड हेन्स सॉल्व असं म्हटलं। याच्यामध्ये हे दिलेले इक्वेशन आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणायचं आहे आणि नंतर त्याला सॉल्व करायचं आहे। पण म्हटलं काय डिफरन्शियल इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड असं याच्यामध्ये म्हटलं आहे। सबस्टिट्यूशन मेथड म्हटलं आहे कधी तुम्हाला मेन्शन करून दिलेलं असेल कधी दिलेलं नसणार, तर कशा बरोबर सबस्टिट्यूट ठेवायचं हे बघूया आपण सोल्युशन। we have dy by dx is equal to cos x plus y। हा जो x plus y आहे याच्या बरोबर सबस्टिट्यूट ठेवायचं। पुट केअरफुल ठेवा, पहिला प्रॉब्लेम आहे पुट x plus y इक्वल टू ठेवू आपण u। x plus y is u, याची डेरिव्हेटिव्ह काढा विथ रिस्पेक्ट टू x नी। x ची येणार 1, y ची dy by dx is equal to du by dx, and his required differential equation become dy by dx ची व्हॅल्यू किती येणार आहे बघा। dy by dx is equal to du by dx आणि या प्लस 1 इकडे आला तर मायनस होईल, तर येईल ते du by dx minus 1। ठीक आहे, dy by dx ची व्हॅल्यू इज इक्वल टू cos u। जेव्हा आपण ही सबस्टिट्यूशन मेथड यूज करणार तेव्हा डेरिव्हेटिव्ह काढायचे आणि जे रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन मेन आपल्याला ते u आणि x व्हेरिएबल मध्ये असलं पाहिजे, त्याच्यामध्ये y व्हेरिएबल असता कामा नये। ठीक आहे, याला इथे ट्रान्सफर करून घ्या। du by dx इज इक्वल टू हा मायनस 1 इकडे येतं 1 प्लस cos u। ठीक आहे, आता du अपॉन 1 प्लस cos u भागून टाकलं आणि या साईडला dx ने गुणून टाकलं। याला एका साईडला घेऊन जा, dx आपण याला इकडे आणलं तर मायनस du अपॉन 1 प्लस cos u इज इक्वल टू 0। व्हेरिएबल सेपरेट झाले, du जवळ संपूर्ण u व्हेरिएबल आलं, dx जवळ 1 आहे। ऑन इंटिग्रेटिंग वेट याला इंटिग्रेट जर केलं आपण तर इंटिग्रल 1 dx माइनस इंटिग्रल 1 अपॉन 1 प्लस cos u du इक्वल टू कांस्टेंट ऑफ इंटिग्रेशन। therefore integral 1 dx, we know that 1 plus cos x का फॉर्मूला 2 cos square u by 2 du is equal to c, that is integral dx minus 1 by 2 is constant take out common, integral 1 upon cos square 6 square u by 2 du is equal to c। आता दोन्ही इंटिग्रल काढण्याकरता रेडी आहे, एका स्टेप मध्ये इंटिग्रल काढायचे। म्हणजे इंटिग्रल येणार x minus 1 by 2 6 square चे इंटिग्रल tan u by 2 upon coefficient of u is, हा मस्ट आहे नाही, u चा कोएफिशिएंट 1 upon 2 is equal to c, 1 by 2 कैंसिल होणार, x माइनस इधर आलो सिंगल tan u by 2 is equal to c। आपल्याला u व्हेरिएबल मी सांगितलं होतं एक्झाम्पल मध्ये, u आपण ऑक्सिलरी व्हेरिएबल घेतलं होतं, त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा। x माइनस tan u means x plus y upon 2 is equal to c is the required general solution, हे पहिलं एक्झाम्पल झालं। दुसरं एक्झाम्पल आहे दूसरा एग्जाम्पल 1 plus we have 1 plus dy by dx is equal to cosec x plus y। या x plus y बरोबर सबस्टिट्यूट ठेवायचं आहे। पुट x plus y equal to u, 1 x ची डेरिव्हेटिव्ह 1 plus y ची dy by dx आणि u ची du by dx। आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला 1 plus dy by dx ची व्हॅल्यू मिळाली। required differential equation become
1 प्लस dy बाय dx ची व्हॅल्यू du बाय dx इज इक्वल टू कोसेक u. या du च्या खाली कोसेक u घेऊन या साइडला dx आपण एका साइडला घेऊन जाऊ. dx हा इकडे गेला तर मायनस du अपॉन कोसेक u इक्वल टू 0. व्हेरिएबल सेपरेट झाले, इंटिग्रेट करा. ऑन इंटिग्रेटिंग write it integral 1 dx minus integral 1 upon cosec u du is equal to constant. याला क्लियर करू आपण. इंटिग्रल 1 dx minus 1 upon cosec म्हणजे काय sin d equal to c. 1 चे इंटिग्रल आले x minus sin चा येणार मायनस cos, तर मायनस मायनस विला मायनस cos u is equal to c. that is x minus minus plus cos u ची व्हॅल्यू घेऊन द्या. x plus y is equal to c is the general solution, is the required general solution. एक दूसरा एग्जांपल क्लियर झालं. तीसरा एग्जांपल आहे x plus y dy by dx is equal to sec x square plus y square. यामध्ये आपण सबस्टिट्यूट ठेवणार ते x square plus y square बरोबर. नाउ पुट x square plus y square is equal to u. डेरिवेटिव काढले तर twice x y square ची twice y dy by dx आणि u ची du by dx. यामध्ये आपल्याला x plus dy by dx ची व्हॅल्यू पाहिजे, तर दोन्ही पूर्ण इक्वेशनला भागून टाका म्हणजे x plus y dy by dx is equal to 1 by 2 du by dx. required integral, required differential equation become x plus y dy by dx ची व्हॅल्यू 1 by 2 du by dx equal to sec x square plus y square is u. ठीक आहे. दोन्ही इथे गुणा dx ने पण आणि sec u इथे घेऊन या. du upon sec u equal to twice dx ने या साइडला घेऊन टाकलं. याला एका साइडला घ्या. 2 dx minus du upon sec u is equal to 0. व्हेरिएबल सेपरेट झाले. ऑन इंटिग्रेटिंग वेगेट प्रत्येक मध्ये आपण व्हेरिएबल सेपरेट करू. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहायचं म्हणजे याच्यामध्ये आणायचं त्याला. हियर 2 is constant, take out common dx minus integral 1 upon sec u du is equal to constant of integration, that is 2 integral 1 dx. 1 upon 6 means cos u du is equal to c. 2 1 चे इंटीग्रल येईल x, cos चे इंटीग्रल sin u is equal to c, that is twice x minus sin u ची व्हॅल्यू ठेवा x square plus y square is equal to c is the required general solution. Is the required general solution. तर याप्रमाणे आपण हे तीन एक्झाम्पल क्लियर केले. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया आपण. चौथे एक्झाम्पल आहे cos square x minus twice y is equal to 1 minus 2 dy by dx. और एग्जाम्पल होता. पाचवा एग्जाम्पल आहे x minus y whole square dy by dx is equal to a square. त्यानंतर सहावा एग्जाम्पल आहे
dy by dx is equal to 4x plus y plus 1 whole square. We have cos square, we have differential equation x minus twice y is equal to 1 minus 2 dy by dx. तर यामध्ये सबस्टिट्यूट ठेवायचं आहे x minus twice y बरोबर put x minus twice y is equal to u. याची जर आपण डेरिव्हेटिव्ह काढली तर x ची 1 minus 2 y ची dy by dx या साइडला येईल du by dx. 1 minus 2 dy by dx आहे. Required differential equation become cos square x minus 2y ची व्हॅल्यू ठेवली आपण u आणि 1 minus 2 dy by dx आला du by dx. त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा dx ने इथे गुणला आपण याला dx is equal to du upon cos square u ने भागून टाका. एका साइडला ट्रान्सफर केलं dx minus du upon cos square u is equal to 0. व्हेरिएबल सेपरेट झाले. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये लिहायचा आहे. ऑन इंटिग्रेटिंग we get integral 1 dx minus integral 1 upon cos square u du equal to c. That is integral 1 dx minus integral 1 upon cos square means x square u du equal to c. 1 चे इंटीग्रल आहे x, x square चे इंटीग्रल tan u equal to c. x ची व्हॅल्यू ठेवून द्या, सॉरी u ची व्हॅल्यू ठेवा जे आपण घेतलं ते x minus 2y equal to c is the required general solution. तर एक चौथं एक्झाम्पल क्लियर झालं. पाचवं एक्झाम्पल आहे we have differential equation x minus y whole square dy by dx equal to a square. Now put x minus y is equal to u, derivative 1 minus dy by dx is equal to du by dx. आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू पाहिजे तर dy by dx इकडे घेऊन जा, याला या साइडला घेऊन म्हणजे 1 minus du by dx is equal to dy by dx. Required differential equation become x minus y means u, that is u square. dy by dx व्हॅल्यू मिळाली आपल्याला 1 minus du by dx. ठीक आहे. आणि या साइडला आहे a square. u square ने घेऊन टाकायला u square minus u square du by dx equal to a square. तर ही टर्म आपण या साइडला ट्रान्सफर करू, ही या साइडला आणू म्हणजे u square minus a square equal to u square du by dx. dx ने इथे पुन्हा म्हणजे dx हा u square ला u square minus a square ने भागा minus a square du. एका साइडला ट्रान्सफर करून देते dx minus u square upon u square minus u square du equal to 0. On integrating we get integral 1 dx minus integral u square minus a square d equal to constant. ठीक आहे. आता खाली हे इंटिग्रल u व्हेरिएबल मध्ये आहे तर u चा पॉवर खाली पण 2 आहे वर पण 2 आहे. अशा वेळेला कशा प्रकारे ऍडजस्ट इंटिग्रेशन मध्ये डिनॉमिनेटर मध्ये जितका आहे तितका घ्यायचा. u square minus a square घेऊन टाकला
मायनस यू स्क्वेअर जास्त सॉरी मायनस ए स्क्वेअर जास्त लगेच प्लस ए स्क्वेअर घेऊन टाकला आपण इंटू डी इक्वल टू सी. इथून डिनॉमिनेटर सेपरेट करा. इंटिग्रल 1 dx u square minus a square upon u square minus a square means 1 plus a square upon u square minus a square du is equal to c. आता इंटिग्रेशन काढण्याकरता रेडी आहे. 1 चे इंटिग्रल x मायनस 1 चे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू युनियन u प्लस इंटू मायनस होगा मायनस a square is constant take off common. तर डायरेक्ट क्वेश्चन थोडं क्लिअर करून देतो इथे. इंटिग्रल 1 dx मायनस इंटिग्रल पुन्हा 1 du मायनस इंटू प्लस हा मायनस a square is constant take out common 1 upon u square minus u square du is equal to 0. 1 चे इंटिग्रल x u चे 1 चे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू u मायनस a square. हा कोणता फॉर्म्युला आहे? इंटीग्रल 1 upon x square minus a square तो दिसते 1 upon twice a log of mod x minus a that is u minus a upon u plus a is equal to constant of integration c. ठीक. u ची व्हॅल्यू ठेवली आपण इथे x minus u is x minus y minus एक a square मतलब ये कैंसिल होईल तर a upon 2 log of mod u ची व्हॅल्यू x minus y minus a upon x minus y plus a is equal to c. ठीक आहे. हा जर आपण ब्रॅकेट ओपन केला तर x minus x कॅन्सल मायनस मायनस प्लस y is equal to y minus a upon 2 log of mod x minus y minus a upon x minus y plus a is equal to c. आपण जास्तीत जास्त दोन्ही पूर्ण इक्वेशन लागू शकतो. दोन्ही पूर्ण तर आपण कॉन्स्टंट बदलेल तर याला c1 करून टाकायचं पुण्याला जिथून आपण c घेतला असतं तिथून. ठीक आहे. दोन्ही जर गुणलं तर किती आणि त्याचा दोन्ही जर इतकं आन्सर सफिशियंट आहे परंतु असं असू शकते ट्वाइस y इक्वल टू दोन्ही गुणित हा 2 कॅन्सल होईल मायनस a log of mod x minus y minus a upon x plus y plus a आणि इथे किती ना दोन्ही गुणित ट्वाइस c1 that is twice y minus a log of mod x minus y minus a x plus y plus a is equal to c. Here twice c1 is also constant. त्याऐवजी आपण constant replace केला twice c1 equal to is the required general solution. Is the required general solution. तर हे आपलं पाचवं एक्झाम्पल क्लिअर झालं. तो आपण सहावं एक्झाम्पल पाहणार. We have dy by dx is equal to 4x plus y plus 1 whole square. तर आपण या 4x plus y plus 1 is equal to सबस्टिट्यूट ठेवणार. Put 4x plus y plus 1 is equal to u. डेरिवेटिव काढली 4 x ची डेरिवेटिव 1 y ची dy by dx कॉन्स्टंट वरची डेरिवेटिव 0 आणि u ची येणार du by dx. तर आपल्याला पाहिजे dy by dx ची व्हॅल्यू. तर dy by dx राहणार du by dx minus 4. रिक्वायर डिफरेंशियल इक्वेशन बिकम इथे पहा dy by dx ची व्हॅल्यू du by dx minus 4 is equal to 4x plus y plus 1 ची व्हॅल्यू u square that is
du by dx is equal to u square plus 4. व्हेरिएबल सेपरेट करा. du च्या खाली येणार u square plus 4 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं इज इक्वल टू dx. एका साइडला घेऊन घ्या. dx minus du upon u square plus 4 is equal to 0. व्हेरिएबल सेपरेट झाले. ऑन इंटिग्रेटिंग याला इंटिग्रेट केलं आपण. इंटिग्रल 1 dx मायनस इंटिग्रल 1 अपॉन u स्क्वेअर प्लस 4 du इज इक्वल टू कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. 1 चे इंटिग्रल x 1 अपॉन x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर चा लिनियर फॉर्म आहे. 1 अपॉन a स्क्वेअर 4 तर a2 tan इनवर्स x अपॉन u अपॉन 2 इज इक्वल टू c. u ची व्हॅल्यू द्या. कॉन्स्टंट बदलेल. दोन्ही जर आपण गुणलं तर याला c1 करून टाकू आपण. दोन्ही गुण टाकू. ट्वाइस x माइनस दोन्ही गुणला कॅन्सल होईल. tan इनवर्स u बाय 2 इज इक्वल टू ट्वाइस c1. u ची व्हॅल्यू ट्वाइस x माइनस tan इनवर्स u मीन्स 4x plus y plus 1 upon 2 is equal to c. Here twice c1 is equal to c is the required general solution. Is the required general solution. नेक्स्ट एग्जांपल पाहणार आपण. twice x minus twice y plus 3 dx minus x minus y plus 1 dy is equal to 0. ठीक है. Now we have differential equation twice x minus twice y plus 3 dx minus x minus y plus 1 dy is equal to 0. आता आपल्याला dy by dx च्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. तर ही टर्म इकडे ट्रान्सफर करून घ्या. म्हणजे किती होते x minus y plus 1 dy होईल. twice x minus 2y. तर इथे आपण यामधून 2 कॉमन घेऊ टाका. पहिला टर्म 2 कॉमन घेतला. x minus y plus 3 dx minus याला ट्रान्सफर करा आपण त्या साइडला. तर हा होईल x minus y plus 1 dy. dy ला dx ने भागून टाका. म्हणजे साइडला मिळेल dy by dx is equal to या dx ने इथे भागलं x minus y plus 1 याला भागलं 2 into x minus y plus 3 upon x minus y plus 1. या टाइपचं जर एक्झाम्पल आलं तर त्याला याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. आणि कोणती कॉमन टर्म दिसते की x minus 1 ची y ची त्याबरोबर सबस्टिट्यूट करा. पुट x minus y is equal to u डेरिवेटिव 1 minus dy by dx is equal to du by dx. आपल्याला पाहिजे dy by dx तर याला एक से होऊन 1 minus du by dx is equal to dy by dx. Required differential equation become dy by dx की वैल्यू 1 minus du by dx is equal to 2 x minus y u plus 3 upon x minus y मध्ये u plus 1. हा du by dx आपण इकडे घेऊन जाऊ 1 minus आणि du plus 3 upon हा या साइडला आपण u plus 1 is equal to du by dx. या साइडला एलसीएम घेतला u plus 1 इथे पुन्हा 1 नी u plus 1 minus twice u minus 3
इज इक्वल टू du बाय dx. किती राहते न्यूमरेटर मध्ये शिल्लक? u मायनस ट्वाइस u म्हणजे मायनस 1 मायनस 3 मायनस 2 अपॉन u प्लस 1 इज इक्वल टू du बाय dx. व्हेरिएबल सेपरेट करू आपण. या टर्म या du जवळ घेऊन क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर u प्लस 1 ठीक आहे अपॉन या dx ने इथे बोललो या साइडला आपण dx या u प्लस 1 ने du लागू ना u प्लस 1 अपॉन मायनस u मायनस 2 du इज इक्वल टू ठीक आहे. याला या साइडला घेऊन आपण dx इज इक्वल टू u प्लस 1 यातून मायनस साइन कॉमन निघतो म्हणजे येईल u प्लस 2 du. याला या साइडला आणलं तर du प्लस हा मायनसचा तर प्लस होईल u प्लस 1 अपॉन u प्लस 2 du इज इक्वल टू 0. व्हेरिएबल सेपरेट झाले. ऑन इंटिग्रेटिंग वैध याला जर इंटिग्रेट केला तर इंटिग्रल 1 du प्लस इंटिग्रल u प्लस 1 अपॉन u प्लस 2 du इज इक्वल टू c. आता पुन्हा पण तोच कन्सेप्ट आहे की डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर मधला व्हेरिएबलचा पॉवर जर सारखा असेल तर 1 आहे तर 1 आहे 2 असेल तर 2 असेल 2 असेल तर 2 3 असेल तर 3 काय ऍडजस्ट करायचं u प्लस 2 लिहून टाका आणि किती लिहिलं म्हणजे बॅलन्स होईल मायनस 2 du प्लस 2 मायनस 1 म्हणजे प्लस 1. डिनॉमिनेटर सेपरेट केला हा dx आहे dx 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 u प्लस 2 अपॉन u प्लस 2 म्हणजे 1 मायनस 1 अपॉन u प्लस 2 du इज इक्वल टू c. 1 चे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू x नी x प्लस या 1 चे इंटिग्रल विथ रिस्पेक्ट टू u नी u प्लस इंटू मायनस इंटिग्रल 1 अपॉन u प्लस 2 log of mod u plus 2 upon coefficient of u 1 आहे is equal to c. u ची व्हॅल्यू ठेवून द्यायच्यामध्ये x plus u किती यूज केला आपण x minus y minus log of u means x minus y plus 2 is equal to c. x plus x twice x minus y minus log x minus y plus 2 is equal to 0 is the required general solution. तर याप्रमाणे आपण एकदम चांगल्या प्रकारे डिफरन्शियल इक्वेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड शिकलो आहोत. पण कशाबरोबर सबस्टिट्यूशन ठेवायचं असते कशाबरोबर हे करायचं मी तुम्हाला ते अंडरलाईन करून दाखवलं आहे. तर अशा एक्झाम्पल मध्ये पाहायचं की कॉमन टर्म कोणती दिसते ती आपल्याला x मायनस y दिसते. कधी तुम्हाला इथे 2 कॉमन घ्यावं लागेल कधी 3 कॉमन घ्यावं लागेल कधी मायनस साइन कॉमन घ्यावं लागेल. तर कॉमन टर्म पाहायची त्याबरोबर सबस्टिट्यूशन ठेवायचं आणि त्याला रिड्यूस करून व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आणायचं इंटिग्रेट करायचं आणि आलेल्या आन्सर मध्ये जे आपण सबस्टिट्यूशन ठेवतो ती u ची व्हॅल्यू यूज करायची आणि आन्सर लिहायचं. थँक्यू.